एकांकिका लेखनाचे स्वरूप, एकांकिका लेखनाची वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहिली। एकांकिका हा जो काही वाङ्मय प्रकार जो का आहे हा एक नाटकाचाच एक उपप्रकार आहे। नाटकामध्ये जसं कथानक असतं, व्यक्तिचित्रण असतात, प्रसंग वर्णन असतो, संघर्ष, भाषा शैली, निवेदन पद्धती या सर्व घटकांचा समावेश जसं नाटकामध्ये असतो त्याचप्रमाणे एकांकिकामध्ये सुद्धा या सर्व घटकांचा समावेश केलेला असतो। फरक एवढाच आपल्याला सांगता येईल की नाटक हा जो काही वाङ्मय प्रकार जो काय तो खऱ्या अर्थाने प्रदीर्घ स्वरूपाचा असतो आणि एकांकिका जे काही असतात या खऱ्या अर्थाने लघुत्तम स्वरूपात असतात। मी मागच्या तासाला तुम्हाला बोललो होतो की नाटक 30 ते 35 नाटिका जी का असेल किंवा एकांकिका जी का असेल ही एकांकिका 30 ते 35 मिनिटांमध्ये तिचं सादरीकरण होत असतं आणि जास्तीत जास्त 50 ते 60 मिनिटांमध्ये एकांकिका जी का असेल ती सादरीकरण करावे लागते। आणि म्हणूनच एकांकिका हा जो काय वाङ्मय प्रकार आहे हा मोजक्या पात्रांच्या माध्यमातून, मोजक्या तपशिलाच्या माध्यमातून हा वाङ्मय प्रकार जो का असतो तो सादर होत असतो। याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये एकांकिका हा जो काही वाङ्मय प्रकार आहे, कारण आपल्याला पुढचा जो काही मुद्दा आहे तो काय आहे, 1950 नंतर जे काही एकांकिका ज्या का आहेत विशेषतः दलित एकांकिकाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण आपल्याला अभ्यासक्रमासाठी काय निवडक दलित एकांकिकाचं आणि त्यामुळे 1950 नंतर आपल्या देशामध्ये विशेषतः 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण जे काय ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं। गाव कोसा बाहेर असलेला जो काय समाज आहे तोही शिकू लागला आणि शिकल्या सवरल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं एक जनजागृती झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतलेली असल्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यामुळे 60 नंतर खऱ्या अर्थाने दलित समाजातली पहिली जी काही पिढी आहे ती सुशिक्षित झाली आणि अशा सुशिक्षित झाल्यानंतर हा जो काही वाङ्मय प्रकार जो का आहे एकांकिका तो तसं पाहिलं तर तमाशा, वगनाट्य, फार्स, दंडारी, जलसे, प्रवसने असं करत करत हा वाङ्मय प्रकार जो काय तो विकसित झालेला आहे। म्हणून दलित नाट्याचे पहिले प्रवर्तक जे काय आहेत ते किसन फागुजी बनसोडे यांनी संत चोखा मेळा नावाचं जे काही पहिली जे काही एकांकिका लिहिली होती आणि त्या एकांकिकापासून खऱ्या अर्थाने दलित एकांकिकाचा प्रारंभ झाला। या एकांकिकांमधून अस्पृश्य समाजाची जी काही समस्या असेल, जातीभेद असेल, वर्णव्यवस्था जी का असेल या वर्णव्यवस्थेवर खऱ्या अर्थाने किसन फागुजी बनसोडे यांनी चित्रण केलेलं आहे। त्याच्यामधला एक प्रसिद्ध संवाद आहे भट व म्हार। आता हा जरी जातीवाचक शब्द जरी असला तरी सुद्धा आपण इथं जातीचा कोणत्याही प्रकारे मनामध्ये गैरसमज करून करता कामा नयेत, कारण आपण सर्व सुशिक्षित माणसं आहोत
मी तरी स्वतः जात नावाचं गोष्ट मानत नाहीत. माणसापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाहीत. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, तीच माणुसकी असते. आणि म्हणून हे जे काही नाटक आहे हे त्या काळातलं नाटक आहे. त्यावेळेस वर्णव्यवस्था होती, जातीभेद मानला जात होता, अस्पृश्यांना हीन वागणूक दिली जात होती. आणि त्यामुळे किसन फागुजी बनसोडेंनी तो जो काय संवाद जो काय वापरलेला आहे, भट व महार. आता भट सुरुवातीला म्हणतो आहे, त्यांनी जातीवाचक शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. इथं कोणाचं मन दुखावण्याचं काही कारण नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी जात, धर्म किंवा हे जे काही उच्च नीच या ज्या काही गोष्टी ज्या काही आहेत या आपण सुशिक्षित माणसाने तरी मानता कामा नये. आणि त्यामुळे भट व महार याचा जो काय संवाद आहे त्याच्यामध्ये भट जो काय आहे तो एक प्रकारे महाराला म्हणतो, अरे महारा बाजूला हो, तुझी सावली जर माझ्या अंगावर जर पडली तर एक प्रकारे विटाळ होईल. भटाने त्यावेळेस दलिताला म्हणजे त्यांनी शब्द वापरले महाराला, अनेक अपशब्द वापरलेत. तू एक प्रकारे तुझी सावली जर माझ्या अंगावर जर पडली तर एक विटाळ होईल, मी बाटला जाणार, तू भ्रमिष्ठ आहेस, तू स्वार्थी आहेस, हे लबाळा, हे ढोंगी, हे पाखंडी, बाजूला हो. आता असं जेव्हा भट जो काय, कारण एकांकिकामध्ये संवाद असतात, नाटकामध्ये संवाद असतात, त्याच्यामुळे भट आणि महार हे दोघांचा त्या ठिकाणी तो संवाद आहे. संवादामध्ये सुरुवातीला भट म्हणतोय, मग तितक्यात महार म्हणतो आहे, अहो पुरोहित, माझ्या सावलीचा तुम्हाला कसं काय विटाळ होईल? विटाळ कोणाला येतो तुम्हाला माहिती आहे का? मग भट तितक्यात म्हणतो आहे, हो मला माहिती आहे. मग विटाळ काही जंगलामध्ये झाडांना होईल का? पशुपक्ष्यांना होईल का? विटाळ हा माणसालाच होत असतो, असं भट जो काय तो एक प्रकारे त्या महाराला सांगतो आहे. परंतु महार म्हणतो आहे की विटाळ हा शब्द मी काय अजूनपर्यंत ऐकला नाही. हा प्राकृत शब्द आहे आणि विटाळचा अर्थ जर तुम्ही जर बघितला तर हा फक्त स्त्रीलाच येत असतो, त्याला राजस्वल म्हणतात. त्यावेळेस भट म्हणतो आहे, अरे नाही नाही, तुमच्या लोकांची सावली जरी माझ्या अंगावर जर पडली तरी एक प्रकारचा विटाळ जो काय तो होईल, आमचा धर्म बाटेल. असं त्या ठिकाणी भट जो काय तो भट एक प्रकारचं या दलित समाजाला सांगतो आहे. आणि त्यामुळे या संवादाच्या माध्यमातून किसन फागुजींना एकच सांगायचं आहे की त्या काळात अशिक्षितपणा असल्यामुळे आणि विशेषतः ब्राह्मणांचं वर्चस्व असल्यामुळे, जातीभेद मानत असल्यामुळे या संवादाच्या माध्यमातून लोकांमध्ये शिक्षणाची सुधारणा व्हावी, समाज सुधारावा, धर्म सुधारणा व्हावी, या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने हे जी काही एकांकिका म्हणा किंवा नाटिका म्हणा ही सुरुवातीला या किसन फागुजींनी लिहिली. आणि त्याच्यातून सुद्धा धर्म सुधारणा, समाज सुधारणा, शिक्षणाबद्दलचं त्या ठिकाणी जो काही खालचा जो काही समाज आहे त्याला गोळी लागावी या दृष्टिकोनातून या नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन काम या किसन फागुजींनी केलेलं आहे. मित्रहो, त्यानंतर प्राचार्य म भी चिटणीस यांनी युग यात्रा नावाचं एक एकांकिकेचा अगोदर खऱ्या अर्थाने आपल्या दलित नाटकाचा थोडासा एक ओझरता उल्लेख घ्यावा लागेल. तर प्राचार्य चिटणीसांनी युग यात्रा नावाचं एक नाटिका लिहिली आणि या नाटकाच्या माध्यमातून म्हणजे 1956 मध्ये ही नाटिका लिहिली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस
सुरुवातीला पहिल्यांदा जो पहिला प्रयोग झाला त्यावेळेस ते हयात होते आणि ही नाटिका जेव्हा रंगभूमीवर सादर झाली त्यावेळेस चिटणीसांनी या नाटकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला असल्यामुळे या नाटकातून त्यांनी गाव कोसा बाहेर आणणारा जो काय समाज जो काय आहे त्याचं दुःख जे काय ते त्यांनी संवादाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यांचं एक वाक्य आहे किंवा एक संवाद आहे. ते म्हणतात, गाव कोसा बाहेरच्या लोकांचे जीवन आणि जे गावामध्ये राहतात त्यांचे जे काही जीवन जे काय आहे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गाव कोसा बाहेर राहणारा जो काही समाज जो काय तो अगदी गुराढोरासारखा जगतोय. त्याला माणूस म्हणून त्या ठिकाणी वागवलं जात नाही. त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. आणि गावातील जो काही राहणारा समुदाय जो का असेल, जो काही समाज जो का असेल, तो अगदी ऐटबाज राहत असतो. त्यालाही समस्या त्यावेळेसही होतात, परंतु त्या समस्या जे काय त्या दलितांच्या दृष्टिकोनातून त्या थोड्या कमी प्रमाणात होतात. आणि म्हणूनच या ठिकाणी चिटणीसांनी गाव कोसा बाहेर राहणारा समाज, त्याचं दुःख, त्याचं दैन्य, त्याचं दारिद्र्य, त्याच्या समस्या, व्यथावेदना आणि गावामध्ये राहणारा जो काय 12 बलुतेदार जो काय समाज जो का असेल त्याचं जीवन, या दोघांची तुलना त्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर अगदी युगानुयुग हजारो वर्षांपासून दलितांना माणूस म्हणून जगू दिलं नाही, माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांना वागणूक दिली गेली नाही. हेच दुःख त्यांनी त्या नाटकाच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त केले. युगयात्रा म्हणजे अगदी हजारो वर्षापासून जर आपण रामायणापासून जर इतिहास जर बघितला तर रामाने सुद्धा शंभुकाचा वध केला. आपल्याला या वादग्रस्त याच्यात जायचं नाही. रामायण महाभारत जे का असेल हे सर्व तुम्हालाही माहिती असेल. ही जाती व्यवस्था जी काही जाती व्यवस्थेची उतरण अगदी हजारो वर्षापासून समाजामध्ये निर्माण झालेली आहेत. आणि म्हणूनच चिटणीसांनी खऱ्या अर्थाने गाव कोसा बाहेर राहणारा जो काय समाज जो काय आहे त्या समाज जीवनाचं चित्रण जे काय आहे आणि गावातील लोकांचं जीवनाचं चित्रण जे काय आहे या दोघांमधलं जे काही दुःख असेल, दैन्य असेल, दारिद्र्य असेल, व्यथावेदना असतील, समस्या जे काय असतील त्याचं चित्रण खऱ्या अर्थाने त्यांनी त्या नाटकाच्या माध्यमातून केले. मित्रो, 1960 नंतर खऱ्या अर्थाने दलित एकांकिका ज्या काय आहेत या जोर धरू लागल्यात किंवा अनेक लेखकांनी एकांकिका ज्या काय आहेत ते लिहू लागले. त्याच्यामध्ये सर्वात आधी जर नाव जर आपल्याला जर घ्यायचं असेल तर ते म्हणजे डॉक्टर गंगाधर पानतावणे. एक फार मोठे विचारवंत, बुद्धिमान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी पदही भूषवलं होतं. तर अशा पानतावणेंनी माणुसकीचे बंड नावाची एकांकिका लिहिली होती. आता माणुसकीचे बंड ही जी काही एकांकिका जी काय याच्यामधून सुद्धा दलितांवर होणारे अन्याय, त्यांचं दैन्य, त्यांचं दारिद्र्य, त्यांची दुरावस्था आणि अस्पृश्यांचं जे काही दुःख जे काय आहे या दुःखाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या नाटकाच्या माध्यमातून केले. म्हणजे जोपर्यंत या दलितांवर जो काही अन्याय जे काय आहेत त्या अन्यायाविरुद्ध बंड करण्याचं काम गाव कोसा बाहेरही असणाऱ्या समाजाने केलं पाहिजे. हा गाव कोसा बाहेर राहणारा जो काय समाज जो काय त्यांच्या 5वीला दारिद्र्य पुजलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये अगदी दुरावस्था निर्माण झालेली आहेत आणि अशा अस्पृश्यांचं जे काय दुःख जे काय आहे त्या दुःखाला जर आपल्याला जर मिटवायचं जर असेल तर त्यासाठी आपल्याला बंड करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. हे अगदी त्यांनी पोटतिडकीने त्या एकांकिकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने व्यक्त केले आहेत. आता हे जे काही गंगाधर पानतावणेने जे काही नाटक लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा दलितांच्या दुःखालाच वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
त्यानंतर सुरेश वंजारी यांनी मृत्यूपत्र नावाचं एकांकिका लिहिली. दत्ता भगत यांनी पिंजऱ्यातील पोपट नावाची एकांकिका लिहिली. श्री गुडघे यांनी बुद्धम शरणम गच्छामी अशी एक एकांकिका लिहिलेली आहेत. आणि श्री कारंडे यांनी नवी वाट. आता हे दोघंही जर आपण लेखक जर बघितलेत, श्री गुडघे आणि श्री कारंडे यांनी स्वतःच्या नावासमोर आडनाव लावलं नाही. कारण बऱ्याच वेळेस आडनावाने सुद्धा एक प्रकारे जात जी काय ओळखली जाते आणि जी माणसाच्या डोक्यातून जात नाही तिला असं जात म्हणत असतो आपण, ती कधीच जात नसते. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष होऊन गेले, तरीसुद्धा अजूनही सुशिक्षित लोकांच्या मनातून सुद्धा जात नाहीत. आणि म्हणून हे श्री गुडघे आणि श्री कारंडे या दोघांनी सुद्धा आडनाव न लाता हे ज्या काही एकांकिका लिहिल्या त्या एकांकिकातून खऱ्या अर्थाने श्री गुडघे यांनी बुद्धम शरणम गच्छामी आणि श्री कारंडे यांनी नवी वाट या दोघं जे काही एकांकिका जे काही आहेत याच्यातून सुद्धा जातीविरहित समाज निर्मिती कशी होईल, समाज व्यवस्था कशी निर्माण होईल हेच त्यांनी या एकांकिकाच्या माध्यमातून व्यक्त केले. या दोघं एकांकिका जर आपण अगदी थोडक्यात सार जर बघायचं जर असेल, कारण आपल्याला सविस्तरही बघायचं नाहीत, एक ओझर तर त्या ठिकाणी 1950 नंतर एकांकिका लिहिणारे लेखक कोण होते त्याबद्दल तुम्हाला माहिती असावी या दृष्टीने आपण त्याच्यावर फक्त काय दृष्टिक्षेप टाकतो आहोत. त्यांनी या बुद्धम शरणम गच्छामी आणि नवी वाट या दोघं एकांकिका जर पाहिल्या तर त्याच्यातून माणुसकी, हक्काची जाणीव, त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक जागृती जे का असेल हा संदेश देण्याचं काम त्यांनी या दोन्ही एकांकिकेच्या माध्यमातून व्यक्त केले. कारण माणुसकी समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. माणसापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही. प्रत्येक माणसाला निसर्गदत्त जे काय हक्क जे काय ते मिळाला पाहिजे. प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र असतो आणि त्यामुळे त्याला जे काय हक्क जे काय स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, विचार स्वातंत्र्य असेल, या सर्व ज्या काही गोष्टी ज्या काय त्याला खऱ्या अर्थाने एक प्रकारे जन्मताच मिळाले असतात. आणि म्हणून त्याला हक्काची जी काय जाणीव जी का असेल ती जाणीव एक प्रकारे त्यावेळी झालेली होती. आणि म्हणून हक्काची मागणी करण्यासाठी हा समाज जो काय आहे तो त्या काळामध्ये संघर्ष करत होता. आर्थिक विषमता तर आपल्या देशामध्ये भयानक आहे. एकीकडे आपल्याला अगदी गळगंज श्रीमंत दिसतील की ज्यांची हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, आणि दुसरीकडे इतकी भयानक आर्थिक विषमता आहे की अक्षरशः कुत्रा मांजऱ्यासारखं माणसांना राहावं लागतं. 10x10च्या खोलीमध्ये सुद्धा 10 लोकांना राहावं लागतं. आणि त्यामुळे ही जी काय आर्थिक विषमता जी का असेल ती सुद्धा कुठेतरी नष्ट झाली पाहिजे. आणि ही आर्थिक विषमता जी का आहे ती आर्थिक विषमता नष्ट जर करायची असेल तर त्यासाठी दलितांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षणातून आपलं जे काही आर्थिक क्षमता जी असेल ती थोड्याफार प्रमाणात कशाना एक प्रकारचं दूर होईल. एवढं नाही, या दोन्ही एकांकिका जर विचार जर केला तर त्याच्यातून त्यांनी सामाजिक जाणीवचाही संदेश दिलेला आहे की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाबद्दल एक प्रकारची आत्मीयता असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे. त्यांचा उद्धार कसा होईल यासाठी आपणही कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे असाही संदेश खऱ्या अर्थाने त्यांनी दिला आहे. कुठतरी नवी वाट, नवा मार्ग आपण चोखधरला पाहिजे. ज्या काही हजारो वर्षापासून सनातन रूढी, परंपरा, चालीरीती, ज्या जे काही त्या ठिकाणी वाईट गोष्टी जे काय असतील हे कुठतरी आपण टाळून दिल्या पाहिजे. आणि एक नवी वाट जी वाट जी का असेल ती कुठतरी माणुसकीने नटलेली असेल. तिथं कोणत्याही प्रकारची आर्थिक विषमता नसेल, कोणत्याही प्रकारचा जातीभेद तिथं नसेल, कोणत्याही प्रकारे अस्पृश्यता मानणारी तिथं कोणी नसेल. अशी एक नवी वाट जी का आहे ती आपण चोखाळली पाहिजे असाही संदेश खऱ्या अर्थाने त्या एकांकिकेच्या माध्यमातून केलेला आहे.
त्यानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी मृत्यूशाला नावाचे एक एकांकिका 1973 मध्ये लिहिली होती. आता ही जी काही एकांकिका जी आहेत, कारण पानतावणे अतिशय बुद्धिमान लेखक होते आणि त्यांनी जे काही नाटकं लिहिली, एकांकिका जे काही लिहिलेली आहेत ते अत्यंत सकस अशा प्रकारची एकांकिका आहेत. आता ही एकांकिका 1973 मध्ये त्यांनी लिहिली आणि त्या एकांकिकेमध्ये थोडंसं त्यांनी, आता प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर तो स्वर्गात जात असतो, त्याचा मृत्यू होत असतो. आता मृत्यू झाल्यानंतर मग आपल्याकडे स्वर्ग नरक कल्पना आहेतच. मग मृत्यू झाल्यानंतर जेव्हा स्वर्गात जातात आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथला जो काही कपमंडूल त्यांनी शब्द म्हणजे नाव वापरलेलं आहे, जो त्याला आपण स्वर्गामध्ये अनेक देवदेवता राहतात असं मानतो, परंतु चित्रगुप्ताची जशी डायरी असते तसं त्या ठिकाणी तो कपमंडूल जो काय तो विचारतो आणि तो विचारत असताना म्हणजे यमराज त्याला आपण म्हणतो, थोडक्यात त्यांनी कपमंडूल शब्द वापरले. तर यमराज जो काय आहे, यमराजच्या दरबारामध्ये मग ही जी काही मथुरा जी काय ही मथुराचं निधन झाल्यानंतर ती यमराजच्या समोर उभी राहते. मग यमराज तिला विचारतो की तू भूतलावरती काय काय केलं. त्यावेळेस ही मथुरा जी काय ती म्हणते आहे बघा, म्हणजे त्यावेळेस गंगाधर पानतावणेंची त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जर प्रबोधन जर करायचं असेल तर काही मिथक त्या ठिकाणी वापरावे लागतात. आणि म्हणून ही मथुरा जी काय ही मथुरा यमराजला म्हणते आहे की मी जेव्हा भूतलावरती होती आणि भूतलावरती असताना मी कधीच महारमांगाची सावली जी काय आहे ती एक प्रकारे मी माझ्या अंगावर पडू दिली नाही. त्यामुळे मी अगदी स्वच्छ आहे. मी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं असल्यामुळे माझे पती मात्र थोडेसे आधुनिक विचारसरणीचे होते. ते मात्र हे महारमांगांना संस्कृत विषय शिकवायचे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं नकळत पाप झाला असेल, परंतु मी तर मात्र अगदी त्यांची सावली सुद्धा पडू दिली नाही. आता सावली पडू दिली नाही असं जेव्हा ही मथुरा त्या ठिकाणी यमराजला सांगते आहे आणि नवऱ्याबद्दल ती म्हणते आहे की नवरा जो का आहे हा आधुनिक विचारसरणीचा असल्यामुळे तो कुठेतरी या लोकांना संस्कृत विषय शिकवतो आहे आणि संस्कृत विषय शिकवत असतानाच त्या ठिकाणी मी मात्र माझ्या हातून पाप झालं नाही, माझ्या नवऱ्याच्या हातून पाप झालं असेल असं त्या ठिकाणी त्या संवादाच्या माध्यमातून ही मथुरा यमराजला सांगते आहे. परंतु या नाटिकेमध्ये किंवा या एकांकिकामध्ये मात्र गंगाधर पानतावणे जे काय आहेत हे स्वतःच त्या ठिकाणी सायनाक नावाचा जो काही महार जो आहे म्हणजे लेखकच तो एक प्रकारचं पात्र करतोय, लेखकच बोलतो आहे आणि लेखकच बोलत असल्यामुळे त्या ठिकाणी सायनाक महार नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून लेखक त्या ठिकाणी सांगतो आहे की यमराज, मी या देशावर भरपूर प्रेम केलं. महाराज, मी कधीच या देशातून पळून जाण्याचा विचार केला नाही. या देशावर अगदी आमच्या हजारो वर्षापासून आमच्या पिढीने या देशाशी एकनिष्ठ राहिले. आमच्यावर अनेक अन्याय अत्याचार झालेत तरी आम्ही देशाबद्दल एकनिष्ठच राहिलो. देशाशी आम्ही कोणत्याही प्रकारचं देशाचं नुकसान जे काय ते आम्ही केलं नाही. उलट पुरोहितशाही म्हणजे भट भिक्षुक जे का असतील, भट ब्राह्मण जे का असतील, तर या पुरोहितशाहीने उलट आमचे पंख छाटले,
आम्हाला माणूस म्हणून जगू दिलं नाहीत, आमच्यावर नेहमी वेळोवेळी अन्याय अत्याचार केलेत. परंतु महाराज, आम्ही मात्र आता हे सहन करणार नाही. कारण आमच्या हजारो पिढ्या जे काय ते हजारो पिढ्यांनी मूकपणे हे सर्व सहन केलं. परंतु आता आमची पिढी ही जागृत झालेली आहे. आमची पिढी जी काय ती आता शिक्षण घेतलेलं आहे, त्यांच्यामध्ये स्वत्व निर्माण झालेले आहे. आणि स्वत्व निर्माण झाल्यामुळे आम्ही हा जो काय अन्याय अत्याचार जो का असेल, जाती व्यवस्था जे का असेल, हे आम्ही आता कदापि सहन करणार नाही. कारण आता आम्ही एक प्रकारे क्रांतीच्या भूमिकेत आहोत. आणि क्रांतीच्या भूमिकेत असल्यामुळे आम्ही आता कोणासमोर हात पसरवणार नाहीत. हा जो काही सायनाक जो काही महार जो काय तो एक प्रकारे लेखकाचंच त्या ठिकाणी भूमिका वठवत असल्यामुळे किंवा लेखकच बोलत असल्यामुळे ते म्हणतायत की महाराज, ममता जी का असेल ती मागून मिळत नाही. कारण लोकांना जर आपण सांगितलं की दुसऱ्यावर दया दाखवली पाहिजे, प्रेम दाखवली पाहिजे, आत्मीयता दाखवली पाहिजे, ममता जी का असेल ती दुसऱ्याबद्दल दाखवली पाहिजे, परंतु ममता जी का असेल ही खऱ्या अर्थाने मागून कधी मिळत नाहीत. आणि आता आम्ही मागणारही नाहीत. कारण आमच्या मनामध्ये आता स्वत्व भावना निर्माण झाल्या आहेत. आम्ही स्वजागृत झालेले आहोत. आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे हे जे काही ममता असेल, प्रेम जे का असेल, आत्मीयता जी असेल ती आम्ही मागून मिळवणार नाहीत. कारण आम्ही आता एक प्रकारे जागृत झालो आहोत. असं अत्यंत क्रांतिकारी भूमिका जी काय आहे ती खऱ्या अर्थाने त्यांनी त्या एकांकिकाच्या माध्यमातून एक प्रकारचे व्यक्त केले आहेत. आणि म्हणूनच ती एकांकिकाचा शेवट जर आपण बघितला तर दलित समाजामध्ये जे काही जनजागृती झाली, त्यांच्या मनामध्ये जे काही शिक्षणाचं शिक्षण जे काय ते त्यांना मिळालं. आणि शिक्षण मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचाराला त्यांनी विरोध केला, संघर्ष केला, बंड केलं, क्रांतीची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. आणि हे सांगत असताना गंगाधर पानतावण्यांनी खऱ्या अर्थाने मृत्यूशाला एक प्रकारचं प्रतिकात्मक ज्याला म्हणतो आपण ते शीर्षक निवडून त्यांनी खऱ्या अर्थाने ती एकांकिका लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच 1950 नंतर, विशेषतः 60 नंतर दलित एकांकिका लिहिणारे लेखक जे आहेत ते असंख्य लेखक आहेत. तर त्या बाकीच्या लेखकांचा आपण नंतरच्या तासिकेला त्यांच्याबद्दल आपण परामर्श बघू. एक थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं की जेव्हा म्हणजे लेक्चर देताना तुम्ही रनिंग नोट्स काढायच्या. कारण हे सर्वच आपल्याला नवीनच अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे पहिलं दलित एकांकिका किंवा नाटक लिहिणारे लेखक लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किसन फागूजी बनसोडे असतील किंवा युगयात्रा लिहिणारे जे काही लेखक किंवा नाटककार जे का असतील ते महवे चिटणीस आहेत. किंवा माणुसकीचे बंड नावाची जे काही एकांकिका जी का असेल ते डॉक्टर गंगाधर पानतावणे आहे. सुरेश वंजारी मृत्यूपत्र, दत्ता भगत पिंजऱ्यातील पोपट, श्री गुडघे बुद्धम शरणम गच्छामी, श्री कारंडे नवी वाट, या आयचे काही लेखक आणि त्यांच्या एकांकिका या खऱ्या अर्थाने तुम्ही रनिंग नोट्स जे आहेत ते काढताना लिहून घ्यायचं. म्हणजे एका वाक्यात किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न जेव्हा विचारला जाईल त्यावेळेस अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मृत्यूशाला या एकांकिकाचे लेखक टिंब हे आहेत. त्याच्यात 4 पर्याय दिलेले असतील. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्हाला सहज त्या ठिकाणी तो पर्याय निवडता येऊ शकेल. तर या ठिकाणी मृत्यूशाला ही जी काही एकांकिका जी आहे ती डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी लिहिली आहेत. मग त्यांच्यामध्ये कोणते कोणते पात्र आहेत ते लक्षात ठेवायचं. मग मथुरा असेल, यमराज असेल, सायनक महार असेल, या सर्व पात्रांची नावं जी काय ते तुम्ही एक प्रकारे जेव्हा लेक्चर देतो त्यावेळेस तुम्ही ते नोंद करून घ्यायचे आहेत. आणि म्हणून हा सर्व जो काय अभ्यासक्रम जो काय तो नवीन असल्यामुळे आपणही समजून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील हा प्रयत्न सुरुवातीपासून जर ठेवला तर निश्चितच आपल्याला डिस्टिंक्शनचे मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आता पुढचे जे काही दलित एकांकिकाकार जे काही आहेत त्यांचा नंतर
आपण परामर्श घेऊ.